एक प्रश्न विचारतो, दोन लोक रोज 8 तास काम करतात. दोघांकडेही तेवढाच वेळ असतो, पण एक जण आयुष्यात खूप पुढे जातो आणि दुसरा अनेक वर्षांनीही तिथेच राहतो. का? फरक बुद्धीमध्ये नसतो, फरक वेळेमध्येही नसतो, फरक असतो लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेमध्ये. आज आपण अशाच एका पुस्तकाबद्दल बोलणार आहोत, ज्याने जगभरातील लाखो लोकांना शिकवलं, यशस्वी होण्यासाठी जास्त काम करू नका, योग्य पद्धतीने काम करा. त्या पुस्तकाचं नाव आहे डीप वर्क. हे पुस्तक लिहिलं आहे कॅल न्यूपॉर्ट यांनी. ते कम्प्युटर सायन्सचे प्रोफेसर आहेत. त्यांनी एक गोष्ट लक्षात आणून दिली, आजच्या जगात ज्याच्याकडे फोकस करण्याची क्षमता आहे, भविष्य त्याचंच आहे. कारण आज प्रत्येकजण बिझी आहे, पण फार कमी लोक खरंच प्रोडक्टिव्ह आहेत. आणि या दोन्ही गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. सकाळी उठल्यावर सर्वात आधी काय करता? फोन, नोटिफिकेशन, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप, यूट्यूब, ईमेल, आणि कळतही नाही. पहिला 1 तास संपून जातो. दिवसभर आपल्याला वाटतं आज खूप काम केलं, पण रात्री विचार केला तर खरंच महत्त्वाचं किती काम झालं? कदाचित फारच कमी. यालाच लेखक म्हणतात शॅलो वर्क. जे काम आपल्याला बिझी दाखवतं, पण आयुष्य पुढे नेत नाही. डीप वर्क म्हणजे फोन नाही, नोटिफिकेशन नाही, डिस्ट्रॅक्शन नाही, फक्त एक काम आणि त्यावर पूर्ण लक्ष. अशा अवस्थेत तुमचा मेंदू त्याच्या सर्वोत्तम क्षमतेने काम करतो. यालाच अनेकजण फ्लो स्टेट म्हणतात. याच अवस्थेत मोठ्या कल्पना जन्म घेतात, मोठी पुस्तकं लिहिली जातात, मोठे व्यवसाय उभे राहतात आणि मोठी स्वप्न पूर्ण होतात. पण फोकस करणं इतकं कठीण का वाटतं? कारण आपला मेंदू सतत नवीन गोष्टी शोधायला तयार झालेला असतो. प्रत्येक नोटिफिकेशन, प्रत्येक रील, प्रत्येक मेसेज क्षणभरासाठी उत्सुकता निर्माण करतो. हळूहळू मेंदूला सतत बदलाची सवय लागते आणि मग 10 मिनिटं सुद्धा एका गोष्टीवर लक्ष देणं कठीण होतं. म्हणूनच फोकस जन्मतः मिळत नाही, तो तयार करावा लागतो. या पुस्तकातून 4 साधे पण प्रभावी धडे मिळतात. पहिला, दररोज एक ठरलेली वेळ फक्त डीप वर्कसाठी ठेवा. दुसरा, कंटाळ्यापासून पळू नका, प्रत्येक मोकळ्या क्षणी फोन उघडण्याची सवय कमी करा. तिसरा, प्रत्येक ॲप आवश्यक नसतो, जो तुमचं ध्येय पुढे नेत नाही त्यावरचा वेळ कमी करा. आणि चौथा, दिवसातील सर्वात महत्त्वाचं काम सर्वात आधी पूर्ण करा, बाकीचं नंतरही होईल. मित्रांनो, आज जगात माहितीची कमतरता नाही, कमतरता आहे एकाग्रतेची. ज्याला 1 तास पूर्ण लक्ष देऊन काम करता येतं, तो अनेकदा 8 तास विचलित होऊन काम करणाऱ्या माणसापेक्षा खूप पुढे जातो. म्हणून उद्या नाही, सोमवार नाही, आजच एक प्रयोग करा. फक्त 60 मिनिटांसाठी सगळे नोटिफिकेशन्स बंद करा आणि एका महत्त्वाच्या कामावर पूर्ण लक्ष द्या. कदाचित हा 1 तास तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. जर अशाच आयुष्य बदलणाऱ्या पुस्तकांमधील शिकवण सोप्या मराठीत पाहायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका पुस्तकातून आयुष्य बदलणारा एक मोठा धडा घेऊन भेटू.